विद्यासंवर्धनातून आयुष्यभर जी.के. यांनी वृक्षारोपणाद्वारे पर्यावरणपूरक किमया साधली. वीर धवल जगदाळे. विद्यासंवर्धनातून आयुष्यभर जी.के. थोरात यांनी वृक्षारोपणाद्वारे पर्यावरणपूरक किमया साधली असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीर धवल जगदाळे यांनी महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष व जय हिंद विद्यालय कासुर्डीचे आदर्श मुख्याध्यापक जी.के. थोरात यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना केलं. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दौंड तालुक्याचे माजी कार्यसम्राट आमदार रमेशआप्पा थोरात, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर, महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे सचिव के.एस. ढोमसे, विभागाचे अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव कामठे, पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे सोमनाथराव भंडारे, अमरावती जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त अनिकेत थोरात उपस्थित होते. या प्रसंगी अनोख्या पद्धतीने वृक्षारोपणाचा संदेश देत जी.के. थोरात यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न झाला. शाळेतील 600 विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या 15 प्रकारच्या फळांची झाडे भेट देऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. 30 एप्रिल रोजी थोरात सर सेवानिवृत्त होत आहेत. 36 वर्ष जय हिंद विद्यालय कासुर्डी या ठिकाणी सेवा केली. प्रशालेत नेहमी वृक्षारोपणाचा संदेश देत असताना ते प्रत्यक्षात यावा यासाठी सरांनी जांभूळ, सीताफळ, चिंच, चिकू, नारळ, आंबा इत्यादी अनेक वृक्ष विद्यार्थ्यांना सप्रेम भेट दिले. कार्यक्रमाची सुरुवात थोरात दाम्पत्याच्या आगमनाने झाली. यावेळी प्रशालेतील सर्व विद्यार्थी व सहकारी शिक्षकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. उपस्थित मान्यवरांनी सरांच्या शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, आर्थिक व संघटनात्मक क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याचा आढावा घेतला व कौतुक केलं. अमरावती जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त अनिकेत थोरात यांनी आपल्या वडिलांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की वडील माझ्यासाठी आदर्श आहेत. केवळ वडिलांच्यामुळेच मी घडलो. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सरांनी आम्हाला उच्च शिक्षण दिले याचा आम्हाला अभिमान वाटतो. आमच्या शिक्षण व एकूणच करिअरसाठी आमच्या आईवडिलांनी खूप मोठा त्याग केला. या त्यागामुळेच आज मी सहाय्यक कामगार आयुक्त व बहीण स्नेहा गडाख दिवाणी न्यायाधीश म्हणून कार्यरत आहे. शिक्षक लोकशाही आघाडीच्या पुणे शहर पुणे विभागाच्या वतीने सरांचा मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सपत्नीक सन्मान करण्यात आला. यावेळी पुणे शहराध्यक्ष संतोष थोरात यांनी मानपत्राचे वाचन केले. प्रास्ताविक पर्यवेक्षक विलास जगताप, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय कांचन यांनी तर आभार शेवते सर यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातून अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नितीन दोरगे, पंचायत समिती शिरूरचे माजी सभापती विश्वासाबा कोहकडे, युवा उद्योजक विवेक कोहकडे, ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुकाराम मामा भोंडवे, श्रीदीप टेकवडे, माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष पंकज घोलप, राज्य प्रतिनिधी प्रदीप गाढवे, पुणे शहर ज्युनियर कॉलेजचे अध्यक्ष प्राध्यापक शशिकांत शिंदे, सचिव अरविंद मोडक, उपाध्यक्ष प्राध्यापक सुनील राजे निंबाळकर, उपप्राचार्य बाळासाहेब खाडे, बी.टी. थोरात, राज्य प्रतिनिधी प्राचार्य राज मुजावर, ग्रामविकास प्रतिष्ठान कासुर्डीचे सर्व संचालक पदाधिकारी, जय हिंद विद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी, प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी जिजाबाई थिटे.